नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो. ECHS. तर पहा, ECHS एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम किंवा हेल्थ स्टेशन किंवा हेडक्वार्टर या अंतर्गत पदभरती आहे. पहा, ही पदभरती आपण वारंवार काढत असतो. आपले जे निघत आहे त्यामध्ये आपण अपडेट काढत असतो. अपडेट आल्यानंतर लगेच आपण अपडेट ही आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहा, ऑलरेडी याच्या ECHS अंतर्गत 203 ठिकाणी जी काही जिल्ह्यामध्ये पदभरती निघाली त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. जर डेट संपली नसेल तर त्यामध्ये फॉर्म भरून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा, हे नवीन अपडेट आहे. ECHS इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन टू एंगेज फॉलोइंग पोस्ट फॉर ऑफिसर्स, पॅरामेडिकल अँड नॉन पॅरामेडिकल स्टाफ, त्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर पदभरती असणार. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे. तर यामध्ये पहा, तुम्हाला काय आहे तर पद जे आहे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, पण पगार ही या ठिकाणी चांगली असणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठे जॉब करायचं आहे. पॉलिक्लिनिक्स आहे तर त्यामध्ये अहमदनगरमध्ये आहे, उस्मानाबादमध्ये आहे आणि लातूरमध्ये, म्हणजेच धाराशिवमध्ये आणि लातूरमध्ये आणि बीडमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही पद निर्मिती झालेली आहे. तुम्हाला जॉब ही 1 वर्षासाठी करायचं. काम चांगलं असेल तर नक्की तुम्हाला या ठिकाणी जॉब भेटू शकतो. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीचं महत्त्वाची जी पोस्ट आहे, पहिली जी पोस्ट आहे अपॉइंटमेंट ऑफिसर इन्चार्जमध्ये आहे. ग्रॅज्युएट ESM ऑफिसर्स, उस्मानाबाद ठिकाणी या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे. 75,000 तुमचं मानधन असणार आहे. त्यानंतर मेडिकल स्पेशलिस्टसाठी आहे. तुम्ही MD MS असलं तर फॉर्म भरू शकता. ते अहमदनगरसाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जे अहिल्यानगर आता झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा मेडिकल ऑफिसर MBBS. त्यामध्ये पहा, या ठिकाणी टोटल ज्या जागा आहेत 6 जागा आहेत. अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड अशा प्रकारची ही पदभरती आहे. 75,000 यांचं मानधन असणार आहे. त्यानंतर आहे डेंटल ऑफिसर. डेंटल ऑफिसरमध्ये पहा, BDS ज्यांचं झालेलं आहे ते फॉर्म भरू शकतात. यामध्ये 2 पोस्ट असणार आहेत. ते 75,000 मानधन. एक मला याच्या ठिकाणी सांगू इच्छितो की जे BDS पद आहे, हे BDS पदमध्ये पहा, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वगैरे तुम्ही कुठे जॉब करत असाल, जे कोणते मित्र वगैरे असतील तर त्यांना विचारा BDSमध्ये मानधन किती असतं. तर पहा, BDSमध्ये मानधन जवळपास 75,000 कुठंच प्रायव्हेटमध्ये भेटत नाही. तर जे कोणी BDSचे विद्यार्थी आहेत तर त्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांना BDSच्या एवढ्या चांगल्या मानधनमध्ये जॉब भेटू शकते, नोकरी भेटू शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियनसाठी BSc मेडिकल लॅबचा डिप्लोमा किंवा वगैरे त्यांची एज्युकेशन होणं गरजेचं आहे. 12वी. त्यानंतर रिकग्नाइज्ड बोर्डमध्ये त्यांचा डिप्लोमा व रजिस्ट्रेशन नोंदणी असणं गरजेचं आहे. लातूरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये त्यांची पदभरती असणार आहे. 28,100 त्यांचं मानधन आहे. त्यानंतर आहे लॅब असिस्टंटसाठी DMLT होणं गरजेचं आहे त्यांचं. आणि त्यानंतर लातूर आणि अहमदनगरमध्ये त्यांची जॉब असणार आहे. 28,100 मानधन. पहा, यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिला आहे. आर्म फोर्सेसमध्ये DMLT क्लास 1 लॅब टेक कोर्स इन आर्म फोर्सेस. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं पॉईंट लक्षात आलं. त्यानंतर B फार्मसी आहे. B फार्मसी 12वी सायन्समध्ये किंवा D फार्मसी या ठिकाणी कुठून झालेलं आहे या ठिकाणी काही मेन्शन केलेलं नाही आहे. तर प्लेन कोणी पण भरू शकता, कुठून पण ज्यांचं कुठून पण झालेलं आहे ते. अहिल्यानगर आणि लातूरमध्ये एक वॅकन्सी आहे. त्यामध्ये तुम्ही टोटल 28,000 मानधन 100 घेऊ शकता. त्यानंतर नर्सिंग असिस्टंटची पदभरती आहे, ज्यामध्ये GNMचं ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांनी फॉर्म भरू शकता. तर एक पदभरती आहे. 28,100 या ठिकाणी मानधन असणार. डेंटल हायजिनिस्ट आहे. तर त्यामध्ये डेंटल हायजिनिस्टमध्ये दिलेला आहे टोटल धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर अशा ठिकाणी 28,100 ह्या ठिकाणी तुम्हाला पगार भेटणार. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर म्हणजेच क्लर्क जे आहे त्यासाठी एक वॅकन्सी लातूरमध्ये आहे. 22,500 रुपये पगार असणार आहे. फिमेल अटेंडंट पण आहे आणि लिटरेट असली पाहिजे आणि सफाईवाला पण आहे पद. या ठिकाणी पण लिटरेट असलं पाहिजे. लिटरेट म्हणजे थोडंफार शिकलेलं असणं गरजेचं आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड. त्यानंतर उस्मानाबाद, लातूर आणि बीड या ठिकाणी दोघांची पगार हे 16,800 असणार आहे. तर एवढी ही पदभरती आहे ECHS अंतर्गत. तर पहा, यामध्ये तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची ते पण आपण पाहून घेऊ. तर फॉर्म तुम्हाला जर भरायचे इच्छुक असाल तर फॉर्म भरायची पद्धत पहा. सुरुवात तुम्हाला काय करायचं आहे. फॉर टर्म्स अँड कंडिशन ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिम्युनरेशन काइंडली सी द वेबसाईट. सुरुवातीला तुम्हाला जर पूर्ण डिटेल PDF पाहायचा असेल तर तुम्ही ECHS.government.in या संकेतस्थळावर जा. त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर ECHSच्या वेबसाईट पूर्ण सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर ऑन द जॉब ट्रेनिंग त्यामध्ये काय दिलं आहे. सिलेक्टेड जे कोणते कॅन्डिडेट असतील, मेडिकल स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, 10 दिवसाचं OGT अँड पिरियड विल बी अनपेड. ठीक आहे. 10 दिवसाचं त्यांचं ट्रेनिंग असणार आहे. त्यामध्ये पगार नसणार आहे 10 दिवसाची. हे एवढे पोस्ट दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगतो आहे. ॲप्लिकेशनचा लास्ट डेट वगैरे माहिती. ॲप्लिकेशन ॲज पर रिक्वेस्ट ॲट द फॉर्मॅट अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी तुमची
आणि सपोर्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्व माहिती, कागदपत्र आणि एक्सपिरियन्स सर्व गोष्टी तुम्हाला कुठे सबमिट करायचं आहे, या ठिकाणी अहिल्यानगरच्या या ठिकाणी 28 जुलैपर्यंत तुम्हाला, महत्त्वाचं पहा, 28 जुलैपर्यंत तुम्हाला बाय पोस्ट एनी ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर 28 जुलै विल नॉट बी ॲक्सेप्टेड. 28 जुलैच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा मुद्दा. 28 जुलैपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा. तर जे कोणी इच्छुक आहे तर त्यांनी 28 जुलैपर्यंत फॉर्म भरून घ्यायचा. इंटरव्ह्यू डेट आणि टायमिंग तुम्हाला काय करणार आहे तर इंटिमेटेड अँड टाईम सेपरेट फॉर द इंटरव्ह्यू स्टेशन हेडक्वार्टर अहिल्यानगर जामखेड रोड ॲज अ प्लॅन फॉर सप्टेंबर. तुमचा इंटरव्ह्यू हे मोस्टली सप्टेंबरमध्ये प्लॅन करण्याचा त्यांचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये DA वगैरे काही नसतं, कारण हे परमनंट वॅकन्सी नाही आहे. तर अशा प्रकारचे आहे. तर सुरुवातीला महत्त्वाचा एकच पॉईंट आहे, अहिल्यानगर तुम्ही या ठिकाणी 28 तारखेच्या आज जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाचं हे ऑनलाईन, तुम्हाला हे ऑफलाईन प्रोसेस दिलेली या ठिकाणी पहा. तुम्हाला जाऊन स्वतः या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. माहिती सर्व तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात. तर तुम्हाला डिटेल PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण घेऊ शकता, किंवा मग वेबसाईट आहे HS जे आहे त्यानुसार तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.